पांगरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या जीवाशी खेळ। जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामपंचायत गोरगरीब लेकरांच्या जीवाशी खेळ खेळत आहे। हा प्रश्न खूप दिवसापासून ग्रामपंचायत डोक्यामध्ये घेत नसल्यामुळे गोरगरिबांच्या लेकरांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते। सतत लाईट चालू असताना पोलावरती करंट नेहमी सुरू असते हे सांगून ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे। ग्रामसेवक बोलतात आज करू, उद्या करू, नक्की करू अशा शब्दात ग्रामपंचायतच्या सदस्याला उडवाउडीचे उत्तर देतात। हा प्रश्न खूप गंभीर आहे। श्रीमंतांचे मुले जिंतूर ह्या ठिकाणी शिकायला जातात, परंतु गरिबांचे मूल हे जिल्हा परिषद शाळेत जातात। पांगरी ग्रामपंचायत 25 वर्षापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असून 25 वर्षापासून एकाती सत्ता भोगत असल्यामुळे हा गावचा विकास आहे। खूप छान राष्ट्रवादीची ग्रामपंचायत करत आहे। पांगरी या गावाचा विकास, नालीवरचे पाणी रस्त्यात, रस्त्याचे पाणी वॉटर सप्लायच्या पाईपात, लोकांना नाईलाजास्तव हे गढूळ पाणी प्यावे लागते। परभणी येथे खानापूर फाटा परिसरात धावत्या गाडीने घेतला पेट। परभणी वसमत महामार्गावर असलेल्या खानापूर फाटा येथे आज दिनांक 2 डिसेंबर शनिवार रोजी दुपारी धावत्या गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला होता। वसमत रोडवरून शहराकडे येत असलेल्या एका व्हॅनमधून अचानक धूर निघू लागला, परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे चालकाने या गाडीतून उडी मारली आणि त्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही। गाडीने अचानक पेट घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला या संदर्भात कळवले होते। अग्निशमन दलाच्या गाडी येईपर्यंत नागरिकांनी आग विझवण्यासाठी पाणी टाकण्याचा प्रयत्न केला। घटनेनंतर परभणी वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आग कशामुळे लागली हे अद्यापर्यंत कळू शकले नाही। दर्गा हजरत हाजी शाहजमाल यांच्या उर्सानिमित्त संदल मिरवणूक। चाठाणा गावातील हजरत शाहजमाल हाजी यांच्या उर्सानिमित्त संदल मिरवणूक प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी प्रतापभैया देशमुख यांच्यासोबत व गावकरी कार्यकर्ते मिळून चाठाणा बसस्टँड ते दर्गापर्यंत ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत संदल मिरवणूक काढून हाजी शाहजमाल यांच्या दर्गा गलफ व फुलांची चादर चढवली। यावेळी हाजी चांदपाशा इनामदार, रशीद इनामदार, इकबाल काझी, रहीम खां पठाण, कासिम इनामदार, ताहिर पठाण, राजू काझी, रोशन इनामदार, रामराव बोखारे, आबेद मियाँ देशमुख, कट्ठू शाह, वाजेद कुरेशी, शिवशंकर तमशेटे, बदरुद्दीन काझी, सलाम इनामदार, नानासाहेब निकाडजे यांच्यासह सय्यद असगर, तहसीन देशमुख, सय्यद खैसर, शेख आसेफ, बाबासाहेब मेहत्रे, मकसूद कुरेशी, सुधाकर क्षीरसागर, पत्रकार प्रभाकर सुरेसह आदींची उपस्थिती होती। मराठा आरक्षण उपोषणास लोकशाही मित्र मंडळाचा पाठिंबा। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत साखळी उपोषणास लोकशाही मित्र मंडळाने पाठिंबा दिला असल्याची माहिती लोकशाही मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी उपोषणस्थळी दिली। यावेळी पत्रकार धाराजी भुसारे पाटील, सलीम इनामदार यांनी उपोषणस्थळी आपले मनोगत व्यक्त केले। मराठा समाज बांधवांना कुणबीचे प्रमाणपत्र सरसकट मिळणार असून आरक्षण हे मिळेलच अशी अपेक्षा धाराजी भुसारे व सलीम इनामदार यांनी व्यक्त केले। लोकशाहीने पाठिंबा जाहीर केले असल्याचेही सांगून भुसारे यांनी पाठिंबाचे मराठा समाजाने स्वागत केले। या प्रसंगी लोकशाही मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष शेख नईम, सय्यद ताजुद्दीन, दानिश इनामदार, मंचकराव बचाटे, विजयकुमार रसाळ, विठ्ठल पवार, कपिल रसाळ, महेश पाते, माधव रसाळ, विवेक रसाळ, रणजित रसाळ, कुलदीप रसाळ, अशोक पाटील गिरगावकर, सुमंत वाघसह आदींची उपस्थिती होती। अमेरिकन प्राध्यापक डॉक्टर लॉरेन यांची गंगाखेड शहरास भेट। अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉक्टर लॉरेन बच या तज्ज्ञ संस्कृतीच्या अभ्यासासाठी गंगाखेड शहरात आल्या होत्या। संस्कृत विषयात डॉक्टरेट प्राप्त लॉरेन यांनी गंगाखेड शहरातील यज्ञभूमीस भेट देऊन यज्ञ संस्कृती जाणून घेतली, तसेच शहरातील विविध स्थळांना भेटी दिल्या। प्राध्यापक लॉरेन या सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत संशोधन करत आहे। त्यांची ही 11वी भारत भेट होती। यज्ञ संस्थेचे प्रमुख यज्ञेश्वर सेलुकर व सहकार्याने त्यांना आवश्यक माहिती पुरवली। गंगाखेड भेटीवर आलेल्या प्राध्यापक लॉरेन बच यांनी गोविंद यादव यांच्या मैत्री निवासस्थानी दिनांक 2 डिसेंबर शनिवार रोजी भेट दिली।
याप्रसंगी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। तसेच संत जनाबाई यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भंडारकर, प्राच्य शोध संस्थान पुणेचे निवृत्त प्राध्यापक थिटे, शांताबाई यादव, नागेश पैठणकर, रमेश औसेकर, सुहास देशमाने, वर्षा यादव, नंदिनी यादव, स्वाती ग्राम, निकिता बनाईतसह आदींची उपस्थिती होती। या परदेशी पाहुण्याला बघण्यासाठी या भागातील बाळगोपाळांनीही खूप मोठी गर्दी केली होती। परंपरागत आणि कौटुंबिक स्वागताने प्राध्यापक लॉरेन भरावून गेल्याचे दिसून आले। राम नाम व गोसेवेत यश सिद्धी, जगद्गुरू रामदयाल महाराज। कलियुगात नमस्कारण हा मोक्षप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग असून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने नामस्मरण व गोसेवेच्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनात यश सिद्धी प्राप्त होते। यामुळे प्रत्येकाने या जीवना मार्गाचा अवलंब करावा असे आशीर्वचन आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदायाचे जगद्गुरू आचार्य श्री स्वामीजी श्री 1008 रामदयाल महाराज यांनी सेलू येथील श्री संत गोविंद बाबा दादूपंटी मठ गोशाळेत गोभक्तांशी संवाद साधताना ते बोलत होते। या प्रसंगी महाराजांच्या शुभ हस्ते पवित्र मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने गोपूजन करण्यात आले। या प्रसंगी मठाचे कार्याध्यक्ष जगन्नाथ पवार, शैलेंद्र तोष्णीवाल, अविनाश बिहाणी, हनुमान मंत्री, चैतन लोया, राजेंद्र करवा यांनी महाराजांचे स्वागत केले। कार्यक्रमासाठी किशन सरडा, रामनिवास मंत्री सुनील सोमानी, शिवनारायण भाऊ मालानी, रामप्रसाद साबू, आनंद सोनी, शंतनू खरात, रमेश राठोड, अजित कुलकर्णी, रामसुख मंत्री, रितेश मंत्री, राजेश मंत्री, संजय मणियारसह आदींची उपस्थिती होती। संघर्ष दिव्यांग संघटना आयोजित जागतिक दिव्यांग दिनाचा समारंभ। गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सेलू शहरातील हुतात्मा स्मारक येथे दिव्यांग दिन साजरा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्धो बांधकाम सभापती अशोक नोना काकडे, प्रमुख पाहुणे म्हणून सेलू तहसीलदार दिनेश झांपले, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे, सेलू तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल पाटील, पत्रकार संघाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियासभाई नवाबसह आदींची उपस्थिती राहणार आहे। सर्व दिव्यांग बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोर साळवे, उपाध्यक्ष अब्रार पठाण, सचिव शेख अब्रार, सल्लागार जावेद खान पठाण यांच्या वतीने करण्यात आले आहे। कार्यक्रमास येताना सर्व दिव्यांग बांधवांनी सोबत दिव्यांग प्रमाणपत्राची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स व मोबाईल नंबर लिहून सकाळी 9 वाजता नाव नोंदणी करावी। ज्यांची नाव नोंदणी होईल त्यांनाच भेट देण्यात येईल असे सांगण्यात आले। संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की 3 डिसेंबर 2023 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचा समारंभ हुतात्मा स्मारक येथे सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे।